नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण विद्याधन स्कॉलरशिप स्कीम बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। जे विद्यार्थी 10वी उत्तीर्ण असतील त्यांना पुढील शिक्षणासाठी 20,000 रुपये पर्यंत आर्थिक मदत या स्कॉलरशिप योजनेमधून मिळत असते। तर या स्कॉलरशिपला कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात, काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि पात्रता निकष काय आहे याची A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी असंच राज्य सरकारच्या लेटेस्ट अपडेट स्कीम आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर पाहूया की विद्याधन स्कॉलरशिप योजना काय आहे आणि यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता। मित्रांनो, महाराष्ट्रात असंख्य कुटुंबे हे दारिद्र्य रेषेखालील स्वतःचे जीवन जगत असतात। त्यांनी दैनंदिन आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी देखील त्यांच्याकडे आर्थिक हातभार नसतो। जे येईल ते काम ते करतात आणि त्यांचे दैनंदिन जीवन जगतात। त्याचजवळ कायमस्वरूपी कुठलीच नोकरी नसते, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ही हालाकीची असते। दिवसेंदिवशी वाढणारे शिक्षण शुल्क या गोष्टींमुळे त्यांना आपल्या मुलांना शिक्षण देखील देता येत नाही किंवा अर्ध्यातून शिक्षण सोडावे लागते। या सर्वांसाठी आणि आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो। त्यामुळे असे गरीब कुटुंबातील विद्यार्थी 10वी उत्तीर्ण झाल्यावर शिक्षण सोडून देतात, कारण पुढील शिक्षणासाठी त्यांच्याकडे आर्थिक हातभार नसतो। या सर्व गोष्टींचा विचार करून विद्यार्थ्यांना फाउंडेशनने राज्यातील इयत्ता 10वी पास विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील 11वी व 12वीचे महाविद्यालय शिक्षण पूर्ण करताना स्कॉलरशिपची सुरुवात करण्यात आलेली आहे। यामुळे राज्यातील जे गरीब मुलं असतील त्यांना या विद्याधन फाउंडेशन मार्फत सुरू केलेली विद्याधन स्कॉलरशिप स्कीम मार्फत 11वी आणि 12वीच्या शिक्षणासाठी 20,000 रुपयाची आर्थिक मदत केली जाते। मित्रांनो, ही विद्याधन स्कॉलरशिप योजना ही सरोजिनी दामोदर फाउंडेशन याद्वारे चालवली जाणारी विद्यार्थ्यांनी संपूर्ण भारतातील उच्च शिक्षण शिष्यवृत्ती आहे। सरोजिनी दामोदर फाउंडेशनची स्थापना 1999 मध्ये श्री SD सिबुलाल संस्थापक इन्फोसिस आणि श्रीमती कुमारी सिबुलाल व्यवस्थापकीय विश्वस्त यांनी केली होती। मित्रांनो, आतापर्यंत फाउंडेशनने केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, ओडिशा आणि दिल्ली येथे 27,000हून अधिक शिष्यवृत्ती वितरित केल्या आहेत। या कार्यक्रमाच्या सध्या 47,000हून अधिक विद्यार्थी आहेत। त्यानंतर या शिष्यवृत्तीचा एक ॲडव्हान्टेज आहे, तो म्हणजे विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत निवड केलेले विद्यार्थी 2 वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील। परंतु शिक्षणात काही चांगली कामगिरी जर त्या विद्यार्थ्यांनी केले तर त्यांना आवडीचे कोणतेही अभ्यासक्रम करण्यासाठी शिष्यवृत्ती या फाउंडेशनकडून दिली जाते। या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 10,000 रुपये ते 20,000 रुपयेपर्यंतची आर्थिक मदत प्रतिवर्षी करण्यात येते। यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात। तुम्हाला कुठल्याच कॉलेजमध्ये किंवा कुठल्याच ऑफिसमध्ये डॉक्युमेंट जमा करण्याचं काम नाही। ही टोटल प्रोसेस A to Z प्रोसेस ऑनलाईन आहे, त्यामुळे तुमची जी हॅरेसमेंट आहे ती इथं होणार नाही। तुम्हाला सिंपली ऑनलाईन अर्ज करायचा आहे। आता बघा, आपण पाहूया की विद्याधन स्कॉलरशिप जी तिची A to Z बायोग्राफी या योजनेचं नाव आहे विद्याधन स्कॉलरशिप आणि कधी सुरुवात केली तर 1999 साली या योजनेची सुरुवात किंवा या स्कॉलरशिप स्कीमची सुरुवात झाली होती। जे गरीब कुटुंबातील 10वी उत्तीर्ण विद्यार्थी असतील त्यांचं 11वी 12वीचं शिक्षण चांगल्या रीतीने व्हावं यासाठी ही स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली होती। याची अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने पूर्ण, जी की तुम्हाला डिस्प्लेवर त्याची वेबसाईट दिसत असेल। या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। मित्रांनो, आता या स्कॉलरशिपचा लाभ कोण घेऊ शकतं तर राज्यातील गरीब कुटुंबातील इयत्ता 10वी उत्तीर्ण असलेला विद्यार्थी या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत। आता विद्याधन स्कॉलरशिपच्या माध्यमातून कोणकोणते लाभ विद्यार्थ्याला दिले जातात तर विद्याधन स्कॉलरशिप योजनेअंतर्गत 10वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याला 11वी आणि 12वीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्ष 10 ते 20,000 रुपयाची शिष्यवृत्ती दिली जाते। त्यानंतर आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी चिंता करण्याची आवश्यकता नाही। विद्याधन स्कॉलरशिपमुळे विद्यार्थी सशक्त आणि आत्मनिर्भर बनतील। या योजनेमुळे राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल। या योजनेमुळे विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील। आता विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत निवड प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते तर विद्याधन स्कॉलरशिप अर्जामध्ये दिलेल्या माहितीची व कागदपत्राची तपासणी केली जाते। त्यानंतर अर्जातील माहितीच्या आधारे अर्जदाराची निवड केली जाते व निवड केलेल्या उमेदवाराला ऑनलाईन चाचणी किंवा मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाते। तर अशी निवड प्रक्रिया ही राबवली जाणार आहे या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी।
तर या स्कॉलरशिपचा ज्यांना कुणाला लाभ घ्यायचा असेल तर तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थी या योजनेचा किंवा या स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकत नाही. या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही नियम आणि अटी आहेत. त्या म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच विद्याधन स्कॉलरशिपचा लाभ घेता येईल. त्यानंतर महाराष्ट्र बाहेरील कुठलाच विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकत नाही. अर्जदार विद्यार्थी हा 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अर्जदार विद्यार्थ्याला 10वीमध्ये 85% पेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे. बघा, 85% पेक्षा जर तुम्हाला जास्त पर्सेंटेज असतील तरच तुम्ही या स्कॉलरशिपसाठी एलिजिबल असाल किंवा पात्र असाल. त्यानंतर अपंग विद्यार्थ्यांना 10वीमध्ये 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे. अर्जदार विद्यार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना घेता येईल. त्यानंतर विद्याधन स्कॉलरशिप मध्ये अंतर्गत निवडलेल्या विद्यार्थ्यांना फाउंडेशनच्या मार्गदर्शन कार्यक्रमांना उपस्थित राहावं लागेल. त्यानंतर अर्जदार कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावं. अर्जदार विद्यार्थ्यांनी यापूर्वी केंद्र सरकारच्या कुठल्याच शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नसावा. त्यानंतर जर विद्यार्थी अर्धवट शिक्षण सोडेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. चुकीची माहिती भरून विद्यार्थी विद्याधन स्कॉलरशिपचा लाभ घेत असेल तर त्याला यातून बाद केलं जाईल. तर एवढी पात्रता आणि अटी आणि नियम आहेत या स्कॉलरशिप योजनेसाठी. आता तुम्हाला जर विद्याधन स्कॉलरशिपसाठी अर्ज करायचं आहे तर तुम्हाला पुढील डॉक्युमेंट त्यासाठी लागतील. ते म्हणजे तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, ईमेल ID, पासपोर्ट आकाराचा फोटो, 10वी उत्तीर्ण मार्कशीट आणि बँक खाते पासबुक आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र. एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे विद्याधन स्कॉलरशिप योजनेसाठी तुम्ही अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करू शकतात, जी तुम्हाला मी मागे वेबसाईटची लिंक दिली आहे किंवा जी तुम्हाला डिस्प्लेवर दिसली होती आणि ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली. त्यावर गेल्यानंतर तुम्हाला अप्लाय फॉर स्कॉलरशिप या पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल आणि तिथं असेल महाराष्ट्र 11th स्टँडर्ड प्रोग्राम, यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर विद्यार्थ्याची स्कॉलरशिपच्या अटी व शर्ती दिसतील, त्या वाचून घ्यावं. त्यानंतर त्या ॲक्सेप्ट करावं लागतील. त्यानंतर तुम्हाला खाली अप्लाय नाव या बटनावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. त्यामध्ये तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशनचा अर्ज उघडेल. स्टुडंट रजिस्ट्रेशनचा अर्ज उघडल्यानंतर तुम्हाला तिथं संपूर्ण माहिती भरावी लागेल, जसे की तुमची ईमेल ID, तुमचं पूर्ण नाव आणि पासवर्ड यांसारखी डिटेल्स तुम्हाला तिथं टाकावी लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर रजिस्टर यावर असा पर्याय येईल आणि त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमच्या जीमेल ID वर कन्फर्मेशनची लिंक येईल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ती कन्फर्मेशन सक्सेसफुली केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला ईमेल ID आणि पासवर्डच्या साहाय्याने परत त्या वेबसाईटवर लॉग इन करावं लागेल आणि लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर पेज उघडेल. त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र 11th स्टँडर्ड प्रोग्राममध्ये अप्लाय यावर क्लिक केल्यानंतर तिथं विचारलेली संपूर्ण डिटेल्स तुम्हाला भरायची, अचूक ती माहिती भरायची. त्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे. त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकतात आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर तो रजिस्ट्रेशन नंबर व्यवस्थित सांभाळून ठेवा. तुम्ही दर 8 किंवा 10 दिवसाने तो फॉर्मचं स्टेटस चेक करा. जर ॲक्सेप्ट होईल, अप्रूव्ह होईल तर पुढची प्रोसेस तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून या फाउंडेशनच्या वतीने कळवण्यात येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही विद्याधन स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुमचं 10वी नंतरचं शिक्षण करू शकतात. मित्रांनो, खरंच हा व्हिडिओ जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते अर्ज करून या स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकतील. आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही वेबसाईट आहे मित्रांनो. जरी जास्त मित्रांच्या कमेंट आल्या किंवा जास्त विद्यार्थ्यांच्या जरी कमेंट आला, सर अर्जही भरून दाखवा, तर मी खरंच आपल्या चॅनलवर अर्ज भरण्याचा व्हिडिओ घेऊन येईल. तर तुम्हाला जरी वाटत असेल की आम्हाला अर्ज भरता येईल किंवा भरता येणार नाही, तर तशा पद्धतीने तुम्ही कमेंट करा, मी नक्कीच आपला व्हिडिओ घेऊन येईल.